नमस्कार. आय नो खूप दिवसानंतर आपला व्लॉग येतो आहे, बट हा व्लॉग आहे ना जरा जास्तच उशीर झाला आहे. किती टाईम झाली मी बघा, हे आणि किती वेगळं दिसत आहे. ॲक्च्युली आपल्या ग्राउंडच्या टोर्नामेंट्स चालू होते आणि तिथेच होते मी उन्हातानाची, त्याच्यामुळे हा इतका फरक पडला आहे. नाही, मुद्द्यावर. तर आज आपण बनवणार आहे पुरणपोळी आणि रशी आणि त्याच्यासोबत गोडी का गोडास असं काहीतरी म्हणतात, जे दुधाचं राहतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून त्याला थोडंसं गरम केलं जातं, त्याला गोडास गोडी असं काहीतरी म्हणतात. तर आपण ते बनवणार आहे. आणि आज पुरणपोळी मी सहज बनवते आहे, कारण मी आता पाडव्याच्या दिवशी बनवलं होतं. सो असं वाटलं की ठीक आहे, परत एकदा बनवूया. तो टायमाला मला कुकिंगचा व्हिडिओ घ्यायचा, बट असं झालं. बट ठीक आहे, आता घेऊयात. सो सगळ्यात पहिले आपल्याला डाळ शिजायला टाकायची आहे आणि डाळ शिजवून घ्यायची आहे, कारण मला थोडंसंच करायचं आहे. साई पुरणपोळी खात नाही, दादा खात नाही. सो आम्ही गौरव, सोनू दिदी आम्हीच खाणार आहे, बस बाकी जास्त कोणी नाही. सो आपण सगळ्यात पहिले डाळ शिजायला टाकू. तिथं किती घाण आहे. सगळ्यात पहिले आपण डाळ शिजायला टाकूयात आणि आपण डाळ आता 2-3 जणच खाणार आहे म्हटल्यावर अर्धा ग्लासच घेऊ मॅक्सिमम. तो माझा असा हिसाब असतो, अर्धा ग्लास डाळ असेल तर 1 ग्लास साखर, या हिसाबानं माझा कॅल्क्युलेशन असतं. सो चला बनवूयात. ग्लासला थोडं वर घेतला आहे. माहिती आहे का, जेव्हा मी असं काही बनवते ना महाराष्ट्रीयन डिश, तर माझ्या डोक्यात ते असं येतं की यार काय मी साऊथ इंडियन होते, मला एवढ्याच गोष्टी माहिती, इडली सांबार वगैरे वगैरे तिकडच्या साऊथ इंडियनच्या गोष्टी. आणि आज मी डाळबट्टी करते आहे, मी मटण भाकरी करते. भाकर तर साऊथमध्ये नसतातच डायरेक्टच. आणि आता पुरणपोळी करते. तर हे नाही का माझ्यासाठी नवीन आहे खूप. म्हणजे आता तर यूज टू झाली आहे, 3 वर्ष झालेत लग्नाला माझ्या. बट पहिले असं वाटायचं की यार मी साऊथ इंडियन असून हे महाराष्ट्राचे सगळे करता यार, व्हेरी गुड. आता तुम्ही बऱ्याच वेळा विचारता म्हणून तुम्हाला सांगते आहे की तुमचे प्रश्न राहतात की तू साऊथ इंडियन, साई महाराष्ट्राचा आहे, मग तुमचा मेळ कसा असा कसा. सो कसं आहे ना, आम्ही पण लई घाबरलो होतो बरं का आमच्या लग्नाच्या वेळेस. आणि कसं होतं ना की प्रेम हे दोघांचं नसतं, फक्त 2 फॅमिलीजचं असतं. जर तुम्ही सिरियस आहात तर 2 फॅमिलीजसुद्धा इन्वॉल्व्ह असतात त्याच्यात. असं तुम्ही मला हे सांगत होते की कधी पण आहे ना प्रेम दोघांचं नसतं, ते नाही का 2 फॅमिलीजचं असतं. आता मी साऊथ इंडियन आहे, साई महाराष्ट्रीयन आहे, या गोष्टीवर ना आम्हाला इतके प्रॉब्लेम झाले होते. आणि आम्ही 2018पासून सोबत आहे. आणि तेव्हाच आम्ही म्हणजे 2018पासून आम्ही सोबत आहे आणि 2019ला मी रिलेशनशिपमध्ये आलो. आणि तेव्हाच विचार केलं होतं की नाही, जर लग्न करायचं तर फॅमिली जेव्हा हो म्हणेल तेव्हाच, नाही तर मग बघूयात काय करता येईल असं. सो आम्ही सगळा प्लॅन केला. आणि कधी पण एवढी भीती वाटायची ना की यार फॅमिलीजला जर विचारलं आणि ते अचानक नाही म्हणले मग काय करायचं, बाप, एवढी म्हणजे नेक्स्ट लेवलची भीती राहायची. कंटिन्यू खूप टेन्शनमध्ये राहायचो. आणि तेव्हा माझा आणि साईचा एक कॉमन फ्रेंड होता, शिट्टी पहिली झाली तेव्हा माझा आणि एक साईचा कॉमन फ्रेंड होता, ज्यानं मला सांगितलं की तू एकदा ॲस्ट्रोटॉकवर ट्राय करून बघ, ठीक आहे, तू त्यांना सांगून बघ तुझे डेट ऑफ बर्थ वगैरे आणि बघ ते काय म्हणतायत. आणि मला ही गोष्ट सगळ्या पहिल्यापासूनच फेक वाटतात. सो मी तो म्हणला म्हणून ट्राय करून बघितलं की ठीक आहे, आता तो म्हणतोय तर आपण एकदा ट्राय करून बघूयात. आणि मेन थिंग, त्यांनी फक्त मला डेट ऑफ बर्थ विचारलं. ॲस्ट्रोटॉकवरती मी कविता जी सोबत कनेक्ट झाले होते आणि त्यांनी फक्त मला डेट ऑफ बर्थ विचारली. आणि त्या डेट ऑफ बर्थमध्ये त्यांनी मला सांगितलं की तू एका जणासोबत रिलेशनशिपमध्ये, सिरियस रिलेशनशिपमध्ये, आणि तुझं त्याच्यासोबतच लग्न होईल. आणि मला असं वाटलं की काय बोलताय हे, यांना थोडी ना आपली सिच्युएशन माहिती की काय घडतंय काय नाही. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की 2022च्या एंडपर्यंत सगळ्या गोष्टी नीट होतील, सगळ्या सुरळीत येतील आणि 2023ला तुझं लग्न होईल. मला त्रास झाला की कसं शक्य आहे हे, असं कसं होऊ शकतं. मग म्हटलं ठीक आहे, एकदा ट्राय करून आपण ठीक आहे विश्वास करून बघूयात आपण, जर ते सांगू लागले तर. आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी त्या म्हणल्यासारखे झाले. 2022च्या एंडपर्यंत माझ्या फॅमिलीनं एक्सेप्ट केलं, त्यांच्या फॅमिली हो म्हणल्यात. आणि 2022च्या एंडला आमचं एंगेजमेंट झालं आणि 2023ला आमचं लग्न. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं.
आणि तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपल्या लाईफमध्ये एक जण हवा असतो आपल्याला, जो कन्फ्युजन क्लिअर करून देईल. आता तुमच्याही लाईफमध्ये भरपूर कन्फ्युजन असेल, जसं की प्रेम, ज्याच्यासोबत प्रेम करते त्याच्यासोबत लग्न होईल का, लग्नाचं मॅरिटल ठीक राहील का, त्याच्यानंतर बिझनेस, सगळं करिअर, आणि या सगळ्याचं कन्फ्युजन आहे ना, मला असं वाटतं ॲस्ट्रोटॉकवरतीच क्लिअर होऊ शकतं. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा आहे, तुम्ही त्याच्यातून जाऊन डाउनलोड करू शकता. आणि काय प्रॉब्लेम आहे, पहिला चॅट फ्रीसुद्धा आहे. सो काय प्रॉब्लेम आहे एक ट्राय द्यायला. तुमच्या लाईफमध्ये जर कन्फ्युजन आहे, काही समजत नाही आहे की काय चूज केलं पाहिजे काय नाही, लग्न ज्याच्यासोबत प्रेम करतोय त्याच्यासोबतच होईल की नाही, तर एकदा ॲस्ट्रोटॉकसोबत नक्की बोलून बघा. आता याच्या भरपूर शिट्ट्या झाल्यात, त्याच्याकडे लक्ष देऊयात. समजत नाही की आता भरपूर लोक आहेत ज्याला पुरणपोळी खूप आवडते, पण काही ना आवडत नाही. आता ते का आवडत नाही मला नाही माहिती. पाणी जास्त झालं होतं, पण डाळ शिजली. गोडी. आता एक गोष्ट दाखवू का, पाहिजे गौरू तुला? नाही ग माझी शोन ग, ग माझी शोन, ग माझी शोन ग. माझा फोन ऑफ झाला होता, त्याच्यामुळे मला पूर्ण प्रोसेस नाही दाखवता आली. सो हे आता एकदम असं घट्ट झालं आहे. याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे बराच वेळ, आणि तोपर्यंत आपण गुळाणी करून घेऊया. येस, त्याला गुळाणी म्हणतात. त्याच्यामध्ये फक्त दूध आणि थोडीशी साखर टाकल्या जाते, थोडंसं गोड लागलं पाहिजे ते म्हणून. दॅट्स इट. तुम्ही कसे तरी दिसताय, पण मी काय बनवलं माहिती आहे का? पुरणपोळी. पुरणपोळी नाही माहिती, कारण पुरणपोळी खात नाही ना. बनवली मी, मला आवडत नाही ना. असंच असतं, तुम्हाला न आवडणारी गोष्ट बनवत असते. मग काय हिशोबाने नंबर काढले. डोले कोण कोण आला? पुरण घ्यायचा आहे, त्याचा असा गोळा करायचा आहे, टाकायचा आहे आणि असा दाबायचा आहे, म्हणजे तो चिटकून राहायला पाहिजे. चालतो म्हणजे सगळीकडे पुरण पसरतं. ही चपाती फुगणार नाही आहे, कारण ती इथून थोडीशी फाटली. आपण दुसरी ट्राय करूया फुगते की नाही. पण माझी पुरणपोळी खूप छान फुगते. सगळं रेडी झालं आहे आणि मी पसारा किती केला आहे, बाप्पा बाप्पा. बट मी तुम्हाला दाखवते काय काय रेडी आहे. सी, हे पुरणपोळी केल्या आहेत मस्त, आणि इथे मस्त शाक रेडी आहे. शाकच म्हणते त्याला. आणि आता गुळाणी म्हणजे फक्त दूधला गरम करून थोडं साखर टाकायचं, दॅट्स इट. विश्राम. काय झालं? विश्राम म्हणते तुला गौरव. मी काय बनवलं माहितीये का? काय? पुरणपोळी. असंच रिॲक्शन लागत होतं तुम्हाला. आता खाल्ल्यावर म्हणाल नाही, पिक्चर नाही आवडला आम्हाला. दीपिका पादुकोण आवडली. तुला दीपिका पादुकोण आवडली? काय काय सांग हो. मग काय झालं? हो बाप. हो हा, आणखी अरे बाप, एवढं सिरियस मॅटर झालं? अरे बाप रे. मी ड्रेस चेंज केला. गौरव इकडे असं उकळते, याच्यात पडलं मग फोन पडू दे. हे बघा, मी पुरणपोळी केली आहे. मी ताट पण दाखवते. पुरणपोळी, दूध नाही, याला गुळाणी आणि रशी. वा,
समोर बसून मस्त रिव्ह्यू दे हा. किती रे तुम्ही तुमच्यासाठी इतकं बनवते मी आणि तुम्ही काय करता रे? तू खाल्ला? पाहिला का मी किती हुशार आहे? हा हो, गौरव एक घास खाताना अरे बाप काय तोंड येते बाप्पा. अरे बाप केलं राव. छोटा दिसला म्हणते छोटा. तुम्ही खाऊन पाहा आता. ठीक आहे बरं. तू जागी जर मी असते ना तर तोंडात ठोकून मारते. ठीक आहे. मी 6:30 का 6 वाजेपासून लागलेली त्याला. 7:30ला कंप्लीट झालं ते. एवढं नाही, एवढं पण पैसे बसेल होते गावाचे. काय म्हणले तुम्ही? ते पाहिलं काय म्हणले? एवढं टाइम घेऊन मी असं बनवली. तुला पाणी उकळता येतं का? येतं का? गप्पा मारायला. त्याच्यात मी ते ऑटोमॅटिक मशीन आणलेलं आहे. मला केक नाही खायचा, तू पुरणपोळी खाऊन बघ. तुला कोणी विचारलं? तुला कोणी विचारलं?